स्वराज्य बत्तीसशिराला असोसिएशन अंतर्गत माऊली 11 विठ्ठलवाडी आयोजित माऊली चषक 2024 पावसाळी रबर बॉल आणि रबर हंगामामधील आणखीन एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक ट्रॉफीज आणि सुसज्ज असं व्यासपीठ, खूप चांगलं क्रीडांगण, गावदेवी क्रीडांगण कोपरी गावीत ही स्पर्धा मात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये रंगला जातो. एका बाजूला संघ मराठवाडा काळामध्ये विस्फोट खिरवडे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वत संघ जांभळाचे विस्फोट पूर्वत, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पाटील एका बाजूला सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रबर हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अमर पाटील, खिरवडे टीमचा बाहुबली. या अमर आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज होते. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनने मात्र सुरुवात इथे धावसंख्येची होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम काळामध्ये विस्फोट फिरवले या टीमचे. यावेळेस पहा खरा बॉल, त्यावरती मात्र प्रहार, पंचांचा इशारा, नो प्लस. बिमर चेंडू हाताळला. पहिला बॉल जर पाहिलं तर गोलंदाज आनंद यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल हाताळला. त्यानंतर डिक्लेअर स्वरूपात गोशंकित क्षेत्रामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. नो प्लस 1, 2 धावा आणि यानंतरचा बॉल नक्कीच फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. वन प्लस 1, 2 धावा या स्कोर कार्डवरती टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 3 आकड्यावरती 3 धावा. यावेळेस पाहता मात्र कमबॅक केले, पाटलांची गोलंदाजी केली. अक्षरशः पायावरती आदळणारा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव फलकावरती अंकित केली जाते. धावसंख्या 4 या आकड्यावरती. आता मात्र कमबॅक केलंय आनंद याने, खूप चांगली गोलंदाजी. सुरुवात मात्र थोडीशी खराब राहिली, परंतु क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील करावा लागतो. ती सुरुवात झाल्यानंतर मात्र गोलंदाजीला चांगला लय प्राप्त करत असताना गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचे सांगता झाले, 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका बाजूला संघ खिरवडे तर दुसऱ्या बाजूला पुनवत संघ. 2 बल्लाढ्य संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पालख्याने फक्त दिशा दिली रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी उशीर आणि नशिबामध्ये जे असतं ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही, हे मात्र इथे पाहायला मिळते. कारण की एकही धाव या बॉलवरती मिळाली नसती, परंतु गोलंदाजाने केलेली एक छोटीशी चूक आणि त्यानंतर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले आणखीन एक धाव. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. ट्रॅकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अमर. ज्या खेळाडूमध्ये जर पाहिलं तर मोठमोठे षटकार चौकार मारण्याची, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. याही वेळेस पहा काय घडलं जातंय. एक धाव इथे धावून काढण्याचा प्रयत्न केलाय. वाईट प्लस 1, 2 धावा इथे ऍड केल्या जातील आणि या अवांतर धावा कुठेतरी रोखाव्या लागतील टीम पुनवत संघाकडून गोलंदाजी करताना आनंद यांना. या धावा आणि आयोजक कमिटीचा वेळ जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पंच या बॉलवरती किती धावा. यावेळेस फलंदाज
बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम खिरवडीला पहिला धक्का इथे लागला जातोय. अमर यांच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज माघारी परतला जातोय. चांगली गोलंदाजी, कधी गोलंदाजीचा बोलबाला तर कधी फलंदाजीचा बोलबाला राहिला या षटकामध्ये, परंतु आनंद यांनी एक यश संपादन केलंय. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 7 या आकड्यावरती सातारा स्पोर्ट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. धामवडे आणि कुसाईवाडी दोन संघाला विनंती असेल की आपण टॉस करून घ्या. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा बॉल, डॉट बॉल. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माऊली चषक 2024 माऊली 11 विठ्ठलवाडी आरळा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ते चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा इथे की समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकही षटकार चौकार पाहायला मिळालाय. अतिरिक्त धाबा जरूर पाहायला मिळाल्या, परंतु 7 या आकड्यावरती मात्र थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. गोलंदाज आनंद यांना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 7. त्याला धामवडे आणि कुसाईवाडी दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचा आहे. लगेचच या ठिकाणी जसा हा सामना संपेल त्यानंतर या बॉलवरती इथे अक्षय पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लांबच लांब षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमंत यांच्या पहिल्याच बॉलवरती मात्र षटकाराने स्वागत केले. अक्षय पाटीलच्या बॅट मधून यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट इथे पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि अक्षय पाटीलचा जेल टिपलाय. हिरवडे टीमचा महत्वाचा फलंदाजी ते मात्र माघारी धाडलाय. अप्रतिम जेल टिपलाय सीमारेषे लगत कॅच कॅरी केल्याने दुसरा धक्का इथे लागलाय टीम हिरवडे या संघाला. जो फलंदाज ज्याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकाराला लगेचच दुसऱ्या बॉलवरती मात्र त्याला दिलाय परतीचा इशारा. नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तेरा धावा धावफलकावरती लागले गेल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. या षटकावरच्या पहिल्या बॉलवरती मात्र षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती अक्षय पाटील सारखा एक महत्वाचा फलंदाज माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय संघ पुनवत संघ. यावेळेस वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सामना थोडासा मित्रांनो स्पीडअप करा. एका षटकासाठी फक्त तुम्हाला 5 मिनिटाचा टायमिंग असेल याची नोंद घ्या. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर ही स्पर्धा थोडीशी उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे
आपण घाई करा. डिक्लेअर स्वरूपातील ही धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्या 15 या आकड्यावरती. धावफलकावरती लागल्या गेल्या. सातारा स्पोर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. व्हाईट बॉलचा इशारा. तर फलंदाज बाद होते. हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. आनंद बाद झाले तर नवीन फलंदाज विक्रम आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती लागले गेल्या नवीन फलंदाज विक्रम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विक्रम यांच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गोशंकी क्षेत्रामध्ये मेल फक्त एक धाव. एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती. अक्षय पाटील जोपर्यंत मैदानामध्ये होतं अगदी वाटलं होतं कुठेतरी धावसंख्येचा उच्चांक आणि चांगल्या पद्धतीचं टार्गेट या ठिकाणी सेट करेल, परंतु अक्षय पाटील एक षटकार खेचून मात्र बाद झाला. त्यानंतर मात्र तू चल मयाया अशा प्रकारची अवस्था मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता विक्रम यांच्याकडे मोठी अपेक्षा असेल. अजून देखील दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस बॅकफुटला गेले. खूप चांगला स्ट्रोक केलाय. एक धाव तिथे आले. दुसऱ्या धावेत इथे प्रयत्न होईल. वेगाने मात्र फेकी केली आणि एका धावेवरती मात्र समाधान इथे मानावं लागेल टीम खिरवडे या संघाला. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. यावेळेस ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेते. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र सहज इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या. 2 षटकाचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मॅच स्पीडअप करा विनंती असेल टीम पुनवत संघ. संजय आणि विक्रम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी कित्येक वर्ष खिरवडे गावाकडून क्रिकेट खेळलंय, ज्यांच्याकडे भरपूर असा अनुभव आहे. परंतु आता मात्र टीमला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची गरज येते. अगदी बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न, परंतु मागची यष्टी उडवले. चतुर चालाकीची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज विक्रम माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये. त्याला 10:08 हा सामना सुरू झाला होता. 10:24 झाले. सामना स्पीडअप करा. तब्बल 16 मिनिटं या इनिंगला. अजून तिसरं षटक संपलेलं नाही, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमला की आपण जितका वेळ घ्याल आणि आपल्यातील एखादा संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत जातील त्यावेळेस मात्र तुम्हाला कमी षटकाचे सामने खेळावे लागतील. त्यामुळे आपण सुरुवातीपासून घाई करा आणि माऊली 11 विठ्ठलवाडी या टीमला सपोर्ट करा. त्याला 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे.
चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चला टॉससाठी या टीम धामवडे संघ इथे पहा फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. या पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर बॉलला पाठवले. पुरेपूर समाचार आपल्याला पाहायला मिळते. सुनील यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील आणि कॅच मात्र इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी सूर्यप्रकाशाचा अडसर निर्माण झाला, परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखी एक फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. पंचवीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. SK 25 SK 26 धाबा धावफलकावरती 26 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. त्या शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 धाबा. माऊली चषक 2024 अगदी पावसाळी रबर बॉल हंगामामधील शेवटची स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार आहे, कारण की ते दसऱ्यानंतर आपण टेनिस बॉल सीझनला या ठिकाणी सुरुवात करत होते. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 29 या आकड्यावरती आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम पुनवत टीमला. चला लगेचच खिरवडे संघ जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 29 धाबा तब्बल 20 मिनिटं या इनिंगला खर्च झालेत आणि काही करत टॉससाठी या टीम धामवडे आणि कुसाईवाडी. 9:30 पहिला बॉल पडलाय. त्यानंतर मात्र ही स्पर्धा अगदी सुयोग्य वेळेमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा राहिलाय, परंतु प्रत्येक टीमचं चला आयोजक कमिटीने निर्णयामध्ये फेरबदल केला. इथे चरण आणि रांजणवाडी या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना खेळला जाईल. चला चरण आणि रांजणवाडी संघ या टॉससाठी. 29 धाबा आणि 30 धाबांची गरज जिंकण्यासाठी चरण आणि रांजणवाडी. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम चरण आणि रांजणवाडी या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या.
अक्षय पाटील गोलंदाजीवरती पहिलाच बॉल अप्रतिम हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस पहा हनुमंत यांच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल राहिला गोलंदाजाचा, परंतु दुसऱ्या बॉलवरती हनुमंत यांनी आपल्या नावाचा परिचय करून देत असताना हनुमंत यांच्या बॅटमधून आहे तो ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार षटकार. चला रांजणवाडी संघ या टॉससाठी जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. रांजणवाडी संघाला विनंती असेल की आपला एक प्रतिनिधी टॉस साठी पाठवा. लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. यावेळेस मॅच टायमिंग स्ट्रोक जी गोष्ट जर पाहिलं तर अक्षय पाटील यांच्या बरोबर घडली ती गोष्ट इथे हनुमंत यांच्या बरोबर घडली असती, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण मात्र कुठेतरी बिघडलंय आणि फलंदाज हनुमंत यांना मात्र जीवनदान. यावेळेस पहा पुन्हा एकदा आक्रमण करताना गोरख यांच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. दोन्ही फलंदाज पाहिलं तर ताकदवान आणि आता हल्ला मात्र एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने हल्ला इथे करायला सुरुवात केली आणि दोन्ही बाजूने मात्र विजयासाठी 100% योगदान दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13 या आकड्यावरती 30 धावांची गरज असताना मात्र सुरुवात दमदार झाली आणि सुरुवात इथे मात्र गोड करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते. जांभळा देवी स्पोर्ट पुनवत हा संघ अक्षय पाटील प्रमुख गोलंदाजावरती मात्र इथे हल्ला बोल, प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमण हे बचावाचं तंत्र इथे मानलं जातं आणि तेच आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय संघ पुनवत या संघाकडून. यावेळेस पहा वनबाऊंचा इशारा. रांजणवाडी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 2 षटकाचा राहील याची नोंद घ्या. चार बॉलचा खेळ संपलाय. ते 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा इथे काही समाप्त झाल्यानंतर 14 धावा. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 2 षटकार इथे अक्षय पाटीलच्या गोलंदाजीवरती. आता 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सलामीची जोडी मात्र सुरुवात खूप चांगली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक एक षटकार जरूर आला. इथे खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा. आणखी एक धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 14ची गरज जिंकण्यासाठी टीम बारा बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. यावेळेस पहा डिक्लेअर झोन मध्ये
एक धाव अंकित केली जाते. आता 11 बॉलमध्ये 13ची गरज. दोन्ही फलंदाज अगदी हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादा इथे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, कारण की प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच टीम रांजणवाडी आणि चरण दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आता मात्र एस के यांनी गोलंदाजीमध्ये पुनरागमन केले, कारण की सुरुवातीला जर पाहिलं तर दिशा भरकटली होती, परंतु आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते एस के यांच्या माध्यमातून. आणखी एक निर्धाव चेंडू हाताळलाय. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा चेंडू अगदी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र अक्षरशः गोलंदाजीच्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न मात्र इथे गोलंदाजी करणाऱ्या एस के यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. इथून पुढे मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडूची गरज असेल जिंकण्यासाठी टीम हिरवडे या संघाला. ट्रॅकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतं. हनुमंत यांच्याजवळ क्षमता आहे, ताकद आहे आणि अति मात्र ताकद नजाकत, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फलंदाज हनुमंत यांच्या बॅट मधून आणखीन एक बाहुबली षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती 23 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 7 धावांची अजून देखील गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. चला रांजणवाडी संघ सज्ज राहायचा. जसा हा सामना संपेल त्यानंतर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजी करत असताना कुठेतरी व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक सिंगल आले. बॅटन बॉल जर पाहिलं तर थोडस बॅट पासून बॉलला मात्र दूरवर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय, परंतु एक धाव ती घेतली जाते. वाईट बॉलचा इशारा. तर 5 धावांची जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. लेगबाच्या स्वरूपात मात्र ही धाव अंकित केली जाते. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 4 धावांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 धावांची गरज. यानंतरची मॅच चरण आणि रांजणवाडी, क्रांतिस्फोट चरण आणि शिवसाई 11 रांजणवाडी या 2 संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली चषक 2024. तर गोलंदाजीवरती गणेश आलेत. 6 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी अवघे 4 धावांची गरज, परंतु गणेश मात्र या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात हे मात्र पाहावं लागेल. पहिला बॉल अवांतर धावसंख्या. आता 6 मध्ये 3 ची गरज. 6 बॉल 3 धावांची अजून देखील गरज. अवांतर धावा हे मात्र डोकेदुखी ठरली टीम मराडाबाना खिरवडे, काळामध्ये विस्फोट खिरवडे या संघाचे. यावेळेस पहा बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. कॅच मात्र पकडली जाते का? आणि कॅच मात्र इथे ड्रॉप झाले आणि सामना मात्र इथे आता धावा घेतल्या. आता एका धावेची गरज जिंकण्यासाठी. औपचारिक शिल्लक 5 चेंडूमध्ये एका धावेची गरज. रांजणवाडी संघ अगदी सूचनेचं तंतोतंत पालन करणारा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि सीमारेषेलगत अगदी सज्ज झाला. जसा हा सामना संपेल त्यानंतर लगेचच रांजणवाडी संघ मैदानाच्या मध्ये दाखल होईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते.
आता 4 बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी एका धावेची गरज. पण जास्त वेळ घेऊ नका खिरवडे संघ, कारण की फलंदाजी करत असताना आपण भरपूर असा वेळ घेतलाय. त्या बॉलवरती बा खूप चांगला स्ट्रोक आणि जांभळा देवी स्फोट पुनवत हा संघ विजय होतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं. लगेचच रांजणवाडी संघ दाखल आणि टीम शरणला विनंती असेल आपण आपले सलामीचे 2 फलंदाज लगेचच मैदानात आतमध्ये पाठवा. खूप चांगला स्ट्रोक आणि